अनेक महत्त्वाची बातमी आहे। विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन या भाजपच्या निरीक्षक असणार आहेत। विजय रुपाणी त्याचबरोबर निर्मला सीतारामन हे महाराष्ट्रामध्ये दाखल होत निरीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडणार आहेत। तर भाजपकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची भाजपचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, हे निरीक्षक महाराष्ट्रामध्ये दाखल होतील आणि त्यानंतरच भाजपचा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे भाजपचे निरीक्षक महाराष्ट्रात दाखल होतील। सागर बरोबर आहे, ज्याची प्रतीक्षा होती अखेर भाजपचे निरीक्षक जे आहे ते नेमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दिल्लीतून या निरीक्षकांची नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे। विजय रुपाणा आपण जर पाहिलं तर माजी गुजरातचे मुख्यमंत्री आहेत विजय रुपाणा, आणि त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन जे आहे ते केंद्रीय मंत्री आहेत। या दोघांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। हे दोन्ही निरीक्षक आता महाराष्ट्रात येतील, मुंबईत येतील आणि त्यानंतर भाजपच्या विधिमंडळ गटनेता ची बैठक जी आहे ती पार पडेल। सगळ्या आमदारांना आता निरोप जे आहे ते जातील आणि त्यानंतर ही बैठक जी आहे ते विधिमंडळ गटनेता ठरवण्याची ही बैठक जी आहे ते पार पडणार आहे। निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी जे भाजप हे दोन प्रमुख निरीक्षक जे आहे ते भाजपने नेमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर भाजपची नेहमीची प्रक्रिया राहिलेली आहे, ज्या ज्या राज्यामध्ये निकाल समोर येतात त्यानंतर केंद्रातून निरीक्षक जे आहे ते पाठवले जातात। त्या निरीक्षकांना जो गटाचा नेता असतो त्याचं नाव जे आहे ते केंद्रातून कळवलं जातं आणि त्यानंतर या ठिकाणी ज्या ज्या राज्यात निवडणुकीचा निकाल झाला त्या ठिकाणी जाऊन हे निरीक्षक जे आहे ते तो नेता जो आहे त्याची निवड करण्याची प्रक्रिया करतात। त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्रात सुद्धा मुंबईमध्ये ही प्रक्रिया जी आहे ते पार पडणार आहे। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 4 तारखेला सकाळी ही निरीक्षक सोबत ही बैठक होईल आणि नेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती होणार आहे। त्यामुळे 5 तारखेला शपथविधी सोहळ्याची तयारी एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे निरीक्षक नेमल्यामुळे आता जवळपास स्पष्टता जी आहे ते भाजपच्या पुढील प्रक्रियेची आलेली आपल्याला पाहायला मिळते। सागर, नक्कीच विनायक, धन्यवाद या माहितीसाठी। तर विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची भाजपनं निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे। तर भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती झालेली आहे। त्यामध्ये आपण पाहतोय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे निरीक्षक म्हणून महाराष्ट्रामध्ये दाखल होतील। त्यानंतर भाजपचा विधिमंडळ पक्षाचा नेता या निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये निवडला जाणार आहे।